सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति। भगवंताच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या परम आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 43 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां भोगैश्वर्यं गतिं प्रति क्रिया विशेष बहुलां जन्म कर्म फलप्रदां कामात्मानः स्वर्गपरा। की विषय भोगाविषयी तत्पर व स्वर्ग सुखाच्या मागे लागलेले भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्ती संबंधाने जिच्यामध्ये अनेक कर्माचे वर्णन केले आहे, जी जन्म रूप कर्मफल देणारी अशी बोली बोलणारे, काय विषय भोगाविषयी तत्पर आणि स्वर्ग सुखाच्या मागे लागलेले भोग ऐश्वर्य यांच्या प्राप्ती संबंधाने जिच्यामध्ये अनेक कर्माचे वर्णन केले गेले आहे, असे जे जन्मरूपी कर्मफल देणारे आणि अशी बोली बोलणारे की जे आहेत, जे केवळ कर्माच्या विषयी कर्मफळाविषयी जे आसक्त झालेले आहेत आणि त्यांची जी बुद्धी आहे ती कर्मफळामध्येच आसक्त आहे, विषय भोगाविषयी तत्पर। अरे विषयाचा भोग घेण्यासाठी हे जे काही भोगासक्त लोक आहे एवढे तत्पर असतात की त्यासाठी जे काय करायचं काम पडलं ते करण्याचा ते प्रयत्न करतात, त्याच्यासाठी तत्पर असतात। फक्त आम्हाला विषय भोगायला मिळाले पाहिजेत। विषय भोगायला मिळाले पाहिजे म्हणजे विषय भोगामध्ये काय येऊ शकतं, तुम्हाला धन ऐश्वर्य संपत्ती, त्याच्यानंतर मुलं बाळ दारा म्हणजे पत्नी वगैरे सगळ्या, हे सगळं जे काही आहे की यांच्यापासून आपल्याला सुख समाधान मिळालं पाहिजे। किंवा विषयाचा भोग म्हटल्यानंतर आणखीन अशा गोष्टी की ज्याच्यापासून आपल्याला समाधान मिळेल अशा गोष्टी। जसं साधारण उदाहरण सांगायचं म्हटल्यानंतर चांगल्या पद्धतीचे पदार्थ खायला मिळाले पाहिजे, हा सुद्धा विषय भोग आहे। चांगल्या पद्धतीचे टेस्टी पदार्थ मिळाले पाहिजे, हा सुद्धा विषय भोग आहे। सुंदर अशी स्त्री मिळाली पाहिजे पत्नी म्हणून, हा सुद्धा विषयाचा भोग आहे। आणि याच्यासाठी सदैव तत्पर असतात। तत्पर असतात म्हणजे अरे तुम्ही बघत असाल आता सोयरिकेचं चालू आहे, तर या काळामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मला मिळणारी बायको सुंदर असली पाहिजे, दिसायला चांगली असली पाहिजेत, कान नाक डोळे व्यवस्थित असले पाहिजे, सुंदर दिसायला असली पाहिजेत। आणि याच्यासाठी तो त्याच्यासाठी काय लागेल तो प्रयत्न करतो। काही लोक तर म्हणतात बाबा चांगली जर नोकरी मिळाली तर चांगली छोकरी मिळेल म्हणून त्याच्यासाठी नोकरीसाठी प्रयत्न करतात, एखादी सरकारी नोकरी मिळावी याच्यासाठी प्रयत्न करतात। काय तर मला विषय भोग मिळाला पाहिजेत आणि इतके त्या विषय भोगाविषयी ते तत्पर असतात। आणि दुसरी गोष्ट स्वर्ग सुखाच्या मागे लागलेली, सतत स्वर्ग मिळावा, स्वर्ग सुख मिळावं। अरे इथं तर आम्ही उपभोगलंच आहे, परंतु स्वर्गामध्ये सुद्धा आमची व्यवस्था झाली पाहिजे तिथून गेल्यानंतर।
त्याच्यासाठी सुद्धा ते मागे लागलेले असतात. अरे एक असं उदाहरण सांगितलं जातं बघा, की एक व्यक्ती होता, एक शेठजी होता, आणि त्या शेठजी जो होता त्या शेठजीला एका भोंदू बाबाने सांगितलं की बाबा, तुम्हाला मी डायरेक्ट स्वर्गात नेऊ शकतो सदिह. जसे संत तुकाराम महाराज सदिह वैकुंठाला गेले, तसंच सदिह तुम्हाला स्वर्गामध्ये नेऊ शकतो. आता ते शेठजी होते, त्यांना परमार्थाचं काही अंग नव्हतं, शास्त्र वाचन नव्हतं आणि काही नव्हतं, परंतु त्यांनी विचार केला की आपण आपल्या जीवनामध्ये फार वाईट कामं केलेले आहे, फार वाईट कामं करून आपण पैसा कमवलेला आहे, आता आपलं वय सुद्धा झालं आहे, आता जर आपल्याला स्वर्ग मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे. मग त्या बोंधू बाबाने सांगितलं की महाराज, तुम्हाला स्वर्गामध्ये मी घेऊन जातो. मग म्हणजे स्वर्गामध्ये जाण्यासाठी एवढा खर्च येतो. स्वर्गामध्ये जाण्यासाठी, कारण मेल्यानंतर स्वर्गामध्ये जाण्यासाठी काही खर्च येणार नाही, पण सदिह स्वर्गामध्ये जाण्यासाठी खर्च आहे म्हणे. आता ऐकणारा तसाच आणि सांगणारा तसाच. मेल्यानंतर खर्च येणार नाही, पण तुम्हाला जिवंत जर सदिह जायचं असेल तर मग मात्र खर्च येईल. म्हणे किती खर्च येईल? म्हणे येईल महाराज 1,000 कोटी रुपये खर्च. म्हणे काही चिंता करू नका, आपल्याकडे पैसा आहे, सगळं आहे, आपण घेऊ. म्हणे काय नाही, म्हणे रात्री बरोबर काय अमावस्याच्या रात्री बरोबर 12 वाजता या म्हणे. काय अमावस्याच्या रात्री बरोबर 12 वाजता या ठिकाणी. आणि बरोबर जंगलामध्ये एका ठिकाणी बोलवलं शेठजीला. कोणालाही सोबत आणू नका, कोणालाही सांगू नका. कोणाला जर सांगितलं आणि कोणाला सोबत आणलं तर काय होईल सांगता येत नाही, किंवा तुम्हाला तुमचा स्वर्गाचा दरवाजा बंद होऊन जाईल, तुम्हाला जाता येणार नाही. आता त्या बोंधू बाबाने सांगितले. बोंधू बाबा पुढे जाऊन बसले, म्हणे मी तेवढं तयारी करून ठेवतो स्वर्गात जाण्याची. एक रस्ता आहे, त्या रस्त्यापासून त्या रस्त्यानं स्वर्गात जाता येतं. स्वर्गाची आसक्ती याला लागली होती. स्वर्गाची आसक्ती लागल्यामुळे हा सुद्धा तयार झाला. 1 कोटी रुपये घेतले सोबत, बॅग सोबत घेतली. रात्रीच्याच वेळेस त्या झाडाखाली येऊन बसला. आता झाडाखाली बरोबर 12 वाजले आणि हे बोंधू बाबा आले. त्यांनी सांगितलं की आता सगळी पूजाविधी वगैरे काही कर्मकांडाचे काही शब्द उच्चारून पूजाविधी थोडासा करून घेतला आणि सांगितलं बघा म्हणे हा स्वर्गाचा रस्ता आहे, हा स्वर्गाच्या रस्त्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात, तर तुम्ही असं करा की मी तुम्हाला जे स्वर्गामधील जे वाहन आहे त्या वाहनाचं शेपूट तुमच्या हातात देतो. काय त्या वाहनाचं शेपूट तुमच्या हातात देतो. फक्त तुम्ही एवढं काम करा की ती शेपूट मात्र सोडायचं नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. पहिले स्वर्गाचा रस्ता जरा अवघड लागेल, काही काट्या कोपाट्या ह्या सगळ्या गोष्टी लागू शकतात, काही ओरबडलं काही झालं तरी स्वर्गाचं तुम्हाला जर जायचं असेल तर डोळे उघडायचे नाही. त्यांनी सांगितलं चाई चिंता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्वर्गामधील जे काही वाहन आहे त्याचं शेपूट मात्र काही सोडायचं नाही. काही झालं तर शेपूट सोडायचं नाही. शेपूट सोडलं म्हणजे तुम्ही स्वर्गात जाणार नाही, मधातच खाली पडून जासाल किंवा मधातच राहसाल. शेठजीने बरोबर ऐकलं, सांगितलं काही चिंता करू नका, मी काही झालं तर चालेल पण मी त्या वाहनाचं शेपूट सोडणार नाही. आणि बरोबर या शेठजीला सांगितलं डोळे लावून घ्या. डोळे लावून घेतले आणि डोळे लावून घेतल्यानंतर सांगितलं की म्हणे ते जे वाहन आहे, अरे आपल्याकडे जे गाढव असतं त्या गाढवासारखं जरी ओरडलं ते वेगळ्या पद्धतीने ओरडत असतं, पण तुम्ही असं समजायचं की नाही ते गाढव आहे म्हणून ते स्वर्गातील वाहन आहे, काय हरकत नाही. आणि बरोबर शेठजीचा हात दिला, डोळे बांधून घेतले शेठजीचे, शेपूट दिलं त्यांच्या हातामध्ये आणि सांगितलं दोन्ही हात बांधा. आता दोन्ही हात जर त्या शेपटाचे धरले मग धन कुठं ठेवणार आहे? म्हणजे धन चिंता करू नका, मी धन तुमच्यासोबत मागून घेऊन येतो. आणि धन ते ठेवलं आणि काय केलं की यांनी शेपूट धरली, कशाची? गाढवाची शेपूट धरली आणि एक काठी मारली त्या गाढवाला. ते कँग 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 करत 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 इकडं तिकडं रात्रभर या जंगलातून त्या जंगलात तिकडून तिकडं फिरलं. याच्या अंगाला सगळ्या काट्या लागल्या, हे लागल्या, पण तरी डोळे उघडले, शेपूट मात्र सोडलं नाही. सकाळी बरोबरचे गाढव आहे ते आपल्या मालकाच्या दरवाजाजवळ येऊन उभं राहिलं. कुठे? गावामध्ये कुंभाराच्या घरी. आणि कुंभाराच्या घरी आल्यानंतर शेठजीन धरेलच. शेठजीच्या रक्ताने लथपथ झालेलं, सगळे लोक जमा झाले.
सगळे लोक जाऊन गाढव थांबल्यानंतर शेठजीला असं वाटलं की आपण आता स्वर्गामध्ये पोहोचलो. आणि पाहतात तर काय, त्याच गावामध्ये सगळे लोक हसायला लागले. का काय झालं म्हणून शेठजी. मग समजलं शेठजीला की आपल्याला फसवलं गेलं. तसं अनेक लोक स्वर्गाची आसक्ती देऊन, स्वर्गा सांगून किंवा स्वर्गाचा भोग भोगण्यासाठी अनेक पद्धतीने कर्मकांड करायला होतात. कर्मकांडाने तुम्हाला स्वर्ग मिळेल पण कर्मकांड जर चुकीचा केला गेला तर स्वर्ग मिळणार तर नाहीच, पण तुमचे धन संपत्ती हे जे सगळे आहे ते सगळं वाया जाईल. अरे निष्काम कर्मयोग आहे, मंत्र चुकला थोडा, हे झालं ते झालं, त्याच्यात तुमचं काय आसक्ती नाही, काही होणार नाही. पण जर समजा मी पाहतो अनेक ब्राह्मण लोक आहेत ते सुद्धा कधी कधी चुकीचे मंत्र म्हणतात. चुकीचे मंत्र म्हटल्यानंतर मग काय, तर त्या यजमानाला स्वर्गाची प्राप्ती कशी होणार. म्हणून त्या स्वर्गाच्या मागे ते लागतात. स्वर्ग मिळावं म्हणून भोग ऐश्वर यांच्या प्राप्ती संबंधाने त्यांच्या अंतकरणामध्ये आसक्ती असते. आणि जी आसक्ती असते ती आसक्तीच त्यांना दुःखदायी ठरते. माऊली काय म्हणतात ते बघा. देखे कामना अभिभूत होनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनी या. बघा माऊली म्हणतात असे पहा, केवळ सुखाच्या उपभोगाकडे लक्ष ठेवून आणि फळाची इच्छा मनात धरून ते कर्मे करतात. काय निष्काम कर्म करत नाही. भगवंत अर्जुनाला हेच सांगतात, तुला करायचंय तर निष्काम कर्म कर. निष्काम कर्म जर तू केलं, तू युद्ध केलं तरी सुद्धा त्याच्यापासून तुला बाधा होणार नाही. निष्काम कर्म केलं, तू युद्धामध्ये त्यांना मारलं तरी सुद्धा त्याचं पाप पुण्य तुला लागणार नाही. म्हणजे तू तुझ्या स्वधर्माचं पालन कर, पण हा विचार करू नको की मला याच्यापासून फळ मिळालं पाहिजे म्हणून. निष्काम कर्म कर. परंतु या ठिकाणी कामनेने अभिभूत होऊन जे केवळ कर्माचं आचरण करतात की मला हे फळ मिळालं पाहिजे, ते फळ मिळालं पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे. अरे आपण पाहतो आहे की बरेच लोक पूजा पाठ कर्मकांड करतात, तर त्याच्यामागे त्यांचा हाच उद्देश असतो की मला याच्यापासून ते फळ मिळालं पाहिजे, ते फळ मिळालं पाहिजे. कोणी म्हणता महाराज आम्हाला पुत्र प्राप्ती झाला पाहिजे म्हणून एखादा काही पूजा सांगा, ते सांगतात बाबा अशा अशा पद्धतीची पूजा करावी लागेल, एवढा खर्च करावा लागेल, मग तशी पूजा केल्या जाते. एखादे म्हणतात महाराज आमच्या जीवनातले अशांती आहे, शांती प्राप्तीसाठी त्यामुळे अशा अशा पद्धतीची पूजा करा. एखादे म्हणते की महाराज मला धन मिळालं पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे, त्याच्यासाठी काही कर्मकांड आहे का, ते सांगतात अशा अशा पद्धतीचे कर्म करा. म्हणजे केवळ कामनेने अभिभूत होऊन, केवळ कामनेची इच्छा करून, केवळ सुखाची इच्छा करून, त्या फळाची इच्छा मनात धरून ते कर्म करत राहतात आणि त्या कर्मामध्ये ते आसक्त होत राहतात. त्यांना ना देव पाहिजे ना त्यांना मोक्ष पाहिजे. त्यांना पाहिजे तर फक्त स्वर्ग सुख, याच्यासाठी की ते फक्त स्वर्गाचं सुख उपभोगायला मिळावं, इहलोकातील सुख हे उपभोगायला मिळालं. वास्तविक त्याला सुख म्हणतात ते सुख नाहीच आहे. परंतु ते जर सुख म्हणत असतील की त्याच्यामध्ये सुख आहे, समाधान आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण माऊली म्हणतात की त्याच्यामध्ये चित्त ते अभिभूत करून आसक्त होऊन त्याच्याकडेच लक्ष ठेवतात. क्रिया विशेष बहुते न लोपिते विधिते, निपुणी होनी धर्माते अनुष्ठिती. पुन्हा सांगतात शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे ते अनेक प्रकारचे कर्म करतात आणि त्यात निपुण होऊन धर्माचे अनुष्ठान करतात. शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे अनेक प्रकारचे कर्म करतात आणि निपुण होऊन धर्माचे अनुष्ठान करतात. असं नाही केवळ चुकीचंच कर्म चुकीच्याच मंत्राद्वारे करतात असं नाही. कधी काही वेळेस शास्त्रशुद्ध पद्धतीने अनुष्ठान करतात. अनेक प्रकारचे अनुष्ठान ते करतात आणि अनुष्ठान करून त्याच्यामध्ये ते निपुण सुद्धा होतात आणि निपुण होऊन धर्माचे अनुष्ठान करतात, धर्माचं अनुष्ठान करतात. पण हे सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असताना सुद्धा त्यांची आसक्ती मात्र जी आहे ती फलामध्ये असते. सतत त्यांना काहीतरी त्याच्यापासून मिळालं पाहिजे हीच आकांक्षा, हीच त्यांची इच्छा त्यांच्या अंतकरणामध्ये असते. पुन्हा भगवंत अर्जुनाला काय सांगतात ते बघा. भोगेश्वर्य प्रसक्तानां तया प्रहत चेतसां, व्यवसायात्मिकः बुद्धिः समाधो न विधीयते. की भोगेश्वर्य प्रसक्तानां,
त्या वाणीद्वारे ज्यांचे चित्तहरण केलेले आहे, तसेच भोग ऐश्वर यांची आसक्ती असणाऱ्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये भगवंताशी एकरूप असणारी बुद्धी असत नाही. बघा, ज्या वाणीद्वारे ज्यांचे चित्त हरण केलं गेलं आहे, कोणती वाणी? जी मागे सांगितली होती तीच, की कालच्या चिंतनामध्ये सांगितली ती, की ज्या पद्धतीने सुंदर अशी वाणी बोलून, सुंदर अशा शोभायुक्त वाणीने ते कर्माची काय करतात, तर वावा करतात आणि त्या कर्मफळामध्ये त्यांना आसक्त करतात. अशा वाणीच्या द्वारे तसेच भोग आणि ऐश्वर यांची आसक्ती असणाऱ्या, जे भोग ऐश्वर ज्यांना सतत मिळावं असं वाटतं, सतत त्याच्यामध्ये ते आसक्त असतात, अशा पुरुषाच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी एकरूप असणारी बुद्धी नसते. त्यांना भगवंताशी काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त एकच असतं की भगवंताची पूजा अर्चना हे सुद्धा करत असतील तर ते काय करतात, की त्यांच्यापासून काय मिळालं पाहिजेत, लाभ मिळाला पाहिजेत. अरे, आपल्याकडे बरेच लोक आता खाटूश्याम महाराजांना जातात, आता भगवंताकडे जातात, खाटूश्याम महाराजाकडे जातात, चांगली गोष्ट आहे, गेलंच पाहिजेत. तीर्थयात्रा, देव, धर्म ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत. परंतु त्या ठिकाणी जाऊन काय करतात, तर सांगतात की देवा, आम्ही अशा पद्धतीचा बिझनेस करत आहे, या बिझनेसमध्ये जर लाभ झाला तर तुला 10% रक्कम तुला आणून देऊ, अशा पद्धतीचा सौदा करून येतात. काय करतात, सौदा करून येतात. अरे त्यात त्या भगवंताच्या कृपेने म्हणा किंवा त्यांची भगवंताच्या प्रती असणाऱ्या श्रद्धेने म्हणा, त्यांना लाभ झाला की लगेच ते 10% त्यांची जी रक्कम आहे नफ्यातील ती खाटूश्याम महाराजांना नेऊन तिथे देतात. किंवा बालाजी भगवंत असेल तर बालाजी भगवंताला सुद्धा तशा पद्धतीने ते देवाला ठरवतात की देवा, की या बिझनेसमध्ये 10% तुझे, कशाचे, फक्त तू आशीर्वाद दे. काय आशीर्वाद दे, 10% तुझे, नाही का नाही. तर सांगायचं तात्पर्य त्यांचा आणि भगवंताचा काही संबंध नसतो. ते व्यवहार करतात, देवाशी काय करतात, व्यवहार करतात, देवासोबत व्यवहार करतात. देवासोबत व्यवहार करून देवाशी व्यवहार करतात आणि त्यांना देव मिळावा ही सुद्धा त्यांची अपेक्षा नसते, ही सुद्धा त्यांची इच्छा नसते, ही सुद्धा त्यांची आकांक्षा नसते. म्हणून ते फक्त भोगामध्ये भोग मिळावे, भोगासक्त असतात आणि देवाचा आणि त्यांचा किंवा देव मिळावा ही बुद्धी त्यांच्यामध्ये नसते किंवा अशी इच्छा सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये नसते. आता माऊली त्याच्यावर काय सांगतात ते बघा. परी एकची कुंडे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात, ती म्हणजे मनामध्ये ते स्वर्गाची इच्छा करतात आणि यज्ञाचा भोगता जो परमात्मा त्यालाच नेमकी विसरतात. अरे, यज्ञ करा तुम्ही, परंतु यज्ञ करत असताना यज्ञाचा भोगता जो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तुम्ही यज्ञ करा. तो परमात्मा प्राप्त झाला पाहिजे म्हणून यज्ञ करा. पण या ठिकाणी जर विचार आपण केला तर आपला लक्षात येतं की त्यांना जो यज्ञ पुरुष आहे, जो यज्ञाचा भोगता परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. मी अशा पद्धतीचे यज्ञ केल्यानंतर मला अशा पद्धतीचा स्वर्ग मिळावा किंवा स्वर्गाची कामना मनामध्ये धरतात, मला अशा पद्धतीचे फळ मिळावं, मला ऐहिक फळ मिळावं, लौकिक फळ मिळावं, अशा पद्धतीची कामना ते सतत मनामध्ये ठेवतात. त्यांना ना परमेश्वराच्या विषयी घेणं देणं असतं, ना परमात्म्याच्या विषयी घेणं. फक्त परमेश्वराच्या विषयी घेणं देणं कोणतं असतं, की मी अशा पद्धतीचा यज्ञ केल्यानंतर अशा पद्धतीचं मला फलश्रुती मिळावी. आणि याच्यासाठीच ते त्याच्यासाठी यज्ञ करतात, याच्यासाठीच ते काय करतात, परमार्थ करतात, याच्यासाठी ते दान धर्म करतात. अनेक लोक दान धर्म करताना दिसतात. तर कशासाठी दान धर्म करतात, की त्यांना असं वाटतं की आपण दान धर्म केल्यानंतर आपण जे कमावलेलं पैसा आहे तो पैसा काय होऊन जातो, शुद्ध होऊन जातो. अरे, उत्तर भारतामध्ये असेल, इकडे असेल तर या ठिकाणी काय करतात, साधू लोकांना जेवण देतात. साधू लोकांना जेवण दिल्यानंतर त्यांना दक्षिणा वाटप करतात. प्रत्येक साधूला 100, 200, 500 जसं यजमान असेल तशी तो दक्षिणा वाटप करतो. आणि दक्षिणा वाटप करतो कशासाठी करतो, अरे जेवढे साधू लोक आहे ज्यांनी जेवण केलं, दक्षिणा घेतली, तर त्यांना त्याच्या मोबदल्यामध्ये
त्यांना त्यांचा पुण्य द्यावं लागतं. अरे या ठिकाणी सुद्धा आश्रमामध्ये आम्ही आता जेवण करतो. ते जेवण केल्यानंतर जेवण करत असताना की आपण जे काही आहार सेवन करतो, तर जो भंडारा देणारा व्यक्ती आहे त्याने जे काही पैसे दिले आहे त्याच्या कष्टातील म्हणा कशातले म्हणा, तर त्याला त्याचं फळ म्हणून तुम्हाला तुमचं पुण्य त्याला द्यावं लागतं. म्हणून बरेच साधू लोक काय करतात की काय, ते कोणाच्या जवळचं घेत नाही, ते केवळ आपल्या जवळचं घेऊन म्हणजे शेतकरी वगैरे असेल यांच्या जवळचं कोरडी शिदा घेऊन ते अन्न सेवन करतात, अन्न ग्रहण करतात. का कमीत कमी वस्तू लोकांकडून घेण्याचा ते प्रयत्न करतात. कारण त्यांच्या साधू जर असेल तर त्यांचा उदरनिर्वाहच गृहस्थाच्या जीवनावर अवलंबून असतो, त्यांना तर पर्यायच नसतो हे गृहस्थाशिवाय. मग घ्यायचं, परंतु कमीत कमी घ्यायचं. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त घेसाल तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त पुण्य त्यांना द्यावं लागेल. आणि जास्त पुण्य दिल्यानंतर मग तुमचंही पुण्य कमी होईल. तर सांगायचं तात्पर्य की कर्म करतात परंतु भगवंतालाच विसरतात आणि त्या फळाची आसक्ती धरून ते कर्म करतात. जैसा कर्पुराची राशी कीजे, मग अग्नी लावणी दिजे, का मिष्टांनी शेय संचार विजे काळकूट. अरे ज्या पद्धतीने सांगतात, ज्याप्रमाणे कापुराची रास करावी आणि तिला अग्नी लावून द्यावा, किंवा मिष्टान्नामध्ये काळकूट नावाचं विष मिसळावं. अरे ज्याप्रमाणे कापुराची रास करावी आणि तिला अग्नी लावून द्यावा, सांगतात की हे सगळं तयार करायचं, सगळं कष्ट करायचं, सगळं तयार करून सगळं उभं करायचं, यज्ञयाग करायचा, यज्ञयाग करून पुण्य कमवायचं. पुण्य कमवल्यानंतर ज्या पुण्याच्या भरोशावर तुम्हाला भगवंत सुद्धा मिळू शकतो, पण त्या भगवंताला प्राप्त न करता पुन्हा काय करायचं, तर भोगाची इच्छा करायची, स्वर्गाची इच्छा करायची, आणि स्वर्गाची इच्छा करून मग स्वर्ग भोग भोगायचा. सांगतात की एवढा मोठा तुम्ही काय केली, सगळा पुण्याचा राशी केली, म्हणजे कापुराची राशी केली आणि तिला अग्नी लावून दिला, एका क्षणात ते भस्म होऊन झाला. तसं एवढं तुम्ही कर्म केलं, यज्ञयाग केलं, हे सगळं केलं, पुण्य केलं, आणि तुम्ही नंतर जर त्याच्या मोबदल्यामध्ये स्वर्ग मागितला, तर त्या पद्धतीने कापुराची जशी राशीला तुम्ही आग लावली आहे त्या पद्धतीने ठरेल, किंवा एखाद्या सुंदर अशा पंचपक्वान्नामध्ये विष कालवलं आहे अशा पद्धतीने ठरेल. किंवा माऊली पुन्हा उदाहरण देऊन सांगतात, दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हनुनी उलांडिला, तैसा नासिती धर्मो निपजला हेतुकपणे. दैवे अमृत कुंभ जोडला. अरे ज्याप्रमाणे भाग्याने मिळालेला अमृताचा कुंभ पायाने पालथा करून टाकावा, त्याप्रमाणे फलाच्या आशेने आचरलेला धर्म विनाकारण व्यर्थ घालवतात. अरे तुम्हाला दैवगत्या काय मिळाला, अमृत कुंभ मिळाला. अरे जसं दैवगत्या अमृत कुंभ मिळाला, त्या पद्धतीने दैवगत्याने तुम्हाला हा देह मिळाला, दैवगत्याने तुम्हाला हा परमार्थ मिळाला, दैवगत्याने तुम्ही यज्ञयाग केला, आणि हे सगळं यज्ञयाग केला, परमार्थ केला, चांगल्या पद्धतीने परमार्थ तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घडवला, आणि शेवटी जसं अमृतकुंभ तुम्ही जोडला, मिळाला, आणि त्या अमृतकुंभाला तुम्ही लात मारली, पाय हाणून ओलांडीला. अरे ज्या अमृत पिल्यानंतर तुम्ही अमर होसाल, पण त्याच अमृताला तुम्ही लात मारली तर काय होईल, अमरत्वच काही राहील का? तसं ज्या पुण्याने तुम्ही मोक्षासारखं सर्वोच्च स्थान प्राप्त करून घेसाल, पण त्याच त्याच पुण्याला जर तुम्ही एखाद्या भोगामध्ये जर विकून टाकलं की हे मी पुण्य केलं आहे, याच्या मोबदल्यामध्ये मला स्वर्ग मिळावा, तर काय झालं की तिचं अमृत कुंभाला तुम्ही लाथ आणली, त्या पद्धतीने झालं. किंवा त्या पद्धतीने म्हणतात, माऊली म्हणतात की तैसा नास्ती धर्म निपजला हेतुकपणे. जी काही मनामध्ये हेतू धरला, जो काही ज्या पद्धतीने तुम्ही आशा धरली, त्या पद्धतीने तुम्ही हा जो काही तुमचा फलाच्या आशेने तुमचा जो धर्म आहे तो विनाकारण व्यर्थ घालवतात. पुन्हा माऊली सांग, सायासे पुण्य अर्जिजे, मग का संसारू अपेक्षिजे, परी नेनती ते काय कीजे, अप्राप्त देखे. सायासे पुण्य कीजे, अरे अपार कष्टाने पुण्य प्राप्त करावं.
किती कष्टाने? अपार कष्टाने. कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असली तर ती एवढी सोपी आणि सहज नसते. त्याला प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं? तर अपार कष्ट करावे लागतात. आणि अपार कष्टाने तुम्ही काय केलं? पुण्य कमवलं. आणि पुण्य कमवलं, परंतु मग संसार अपेक्षित त्या पुण्याच्या द्वारे तुम्ही भगवंतालाही प्राप्त करू शकता. कारण भगवंतानेच म्हणलं आहे की पापात्मक पापे नरका जाईजे, पुण्यात्मक पापे स्वर्गा येजे, मग माते जिने पाविजे ते शुद्ध पुण्य. अरे जे शुद्ध पुण्य कशाला म्हणतात? की ज्या पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारे कर्माची आसक्ती नाही, कर्माचा लेश नाही, काहीतरी मिळावी ही अपेक्षा नाही, त्याला म्हणतात शुद्ध पुण्य. मग असं जे शुद्ध पुण्य आहे, अशा शुद्ध पुण्याच्या द्वारे तुम्हाला भगवंत मिळणार आहे, परमात्मा मिळणार आहे. परंतु तुम्ही त्या पुण्याच्या द्वारे संसार अपेक्षेला काय केलं? संसाराची मागणी केली. तर संसाराची मागणी केल्यानंतर, संसाराच्या फळाची अपेक्षा केल्यानंतर मग तुम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये काय? संसारच मिळणार आहे. म्हणून सांगतात की अपार कष्टाने पुण्य कमवायचं, फळाची संसारातील फळाची अपेक्षा का करावी? पण सद्बुद्धीचा महिमा त्यांना माहीत नसतो आणि अशा अज्ञानी लोकांना समजत नाही. तर काय करावं? अरे अशा अज्ञानी लोकांना ही गोष्ट समजत नाही, तर त्यांना काय करावं? पुण्याच्या द्वारे तुम्ही भगवंताची प्राप्ती करू शकता, परंतु त्या पुण्याचा तुम्ही योग्य ठिकाणी योग्य उपयोग करत नाही. माऊलीने फार सुंदर उदाहरण दिलं आहे. जैसी रांधवणी रस सोयी निकी, करुणिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी, धाडेती धर्मो. अरे जसं एखादी सुगरण अशा स्त्रीने रुचकर स्वयंपाक बनवावा काय, आणि तो द्रव्याच्या आशेने विकून टाकावा, त्याप्रमाणे अविचारी लोक सुखाच्या उपभोगासाठी धर्म व्यर्थ घालवतात. काय की एखादी सुगरण आहे, तिने सुंदर असा स्वयंपाक बनावा. जैसे रांधवणी रससोई निकी, करुणिया मोले विकी. अरे सुंदर सुंदर स्वयंपाक केला त्या रांधवणीने, म्हणजे स्वयंपाकीने, आणि सुंदर स्वयंपाक केल्यानंतर त्या सुगरणीने, आणि त्या स्वयंपाकाचा आस्वाद आपण घेतला पाहिजेत का तो विकून टाकला पाहिजे? सुंदर स्वयंपाक केला तर त्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे, परंतु तो स्वयंपाक काय केला? विकून टाकला. कशाच्या आशेने? द्रव्याच्या आशेने. तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भरपूर पुण्य कमवलं, पण पुण्य कमवून तुम्ही काय केलं? ते पुण्य त्या स्वर्गाच्या साठी किंवा स्वर्गाच्या मोबदल्यासाठी तुम्ही ते पुण्य ते अशा पद्धतीने मागणी केली की माझं एवढं मी केलेलं पुण्य आहे, याच्या मोबदल्यामध्ये मला स्वर्ग मिळावा, याच्या मोबदल्यामध्ये मला देव मिळावा अशी अपेक्षा केली नाही. स्वर्ग मिळावा, याच्या मोबदल्यामध्ये मला इहलोकातील वस्तू मिळाव्या अशी अपेक्षा केल्यानंतर सांगतात की अरे बाबा, ज्याप्रमाणे सुगरणीने सुंदर असा रुचकर स्वयंपाक बनवला पण तो विकून टाकला भोगासाठी, त्या पद्धतीने तैसे भोगासाठी अविवेकी धाडती धर्म. त्या पद्धतीने भोगाच्या आसक्तीने जे विवेकी आहे, अविवेकी आहे, मी ज्यांना विवेक नाही असे अविवेकी लोक काय करतात? तर आपला जो धर्म आहे तो व्यर्थ घालवतात. शेवटी माऊली या श्लोकावर काय सांगतात ते बघा. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देक सर्वता, तया वेदवादरता मनी वसे. म्हणून हे लक्षात ठेवा की म्हणून अर्जुना, वेदातील अर्थवाद रमून गेलेल्या लोकांच्या मनात सदैव दुर्बुद्धी वसत असते. हे लक्षात ठेव की वेदातील जो अर्थवाद आहे त्या अर्थवादात जे रममान झालेले लोक आहे त्यांच्यामध्ये सद्बुद्धी नाही, सद्बुद्धी वसत नाही, तर त्यांच्यामध्ये ही दुर्बुद्धी वसती. कोणती दुर्बुद्धी वसते? की भोगासक्तीची. कोणती दुर्बुद्धी होती? त्याच्या मोबदल्यामध्ये मला काही मिळावं याची. मी जर पूजा केली तर मला पूजेच्या मोबदल्यामध्ये काहीतरी देवानं द्यावं, मी जर यज्ञ केला तर यज्ञाच्या मोबदल्यामध्ये देवानं काहीतरी द्यावं. अशा पद्धतीची जी काही आशा आहे, आकांक्षा आहे, इच्छा आहे, भोग आहे, अशा पद्धतीची इच्छा आकांक्षा त्याच्या अंतःकरणामध्ये राहती. म्हणून अशा पद्धतीने जो पुण्य कमावून सुद्धा पुण्य आपलं भोगासाठी वाया घालवतो, अशा अविवेकीला
माऊलीने दुर्बुद्धी म्हटलं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजे नारायणा. ती दुर्बुद्धी अनेक प्रकारची असू शकते. येथे भगवंताला प्राप्त न करणारी, भगवंताला प्राप्त करणारी तेच एक सद्बुद्धी आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही आहे त्या सगळ्या दुर्बुद्ध्याच आहे. काय आहे? संसारातील फलासक्ती ही सुद्धा दुर्बुद्धी आहे. भगवत प्राप्तीच्या व्यतिरिक्त जे काही आहे ती सगळी दुर्बुद्धी आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.